नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, जय भीम। जय भीम। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। माझ्या सोबत आहे समाजभूषण आदरणीय काकासाहेब खंबाळकर। आपल्याला माहिती आहे की आंबेडकरी चळवळीतील अत्यंत अभूतपूर्व असे ज्येष्ठ नेते आहेत ते, आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या रिपब्लिकन सेनेचे आदरणीय काकासाहेब खंबाळकर महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत। काकासाहेबांनी अलीकडेच नागपूर या ठिकाणी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दीक्षाभूमीचा वाद त्या ठिकाणी चालू आहे, आणि नागपूरला जाऊन काकासाहेबांनी सांगितलंय की दीक्षाभूमीची मालकी खऱ्या अर्थानं भारतीय बौद्ध महासभेची आहे, आणि त्या संदर्भात आपण काकांचं नेमकं काय मत आहे ते जाणून घेणार आहोत। काकासाहेब जय भीम। जय भीम। काकासाहेब, आपण जे नागपूरला असलेल्या दीक्षाभूमीवर खरा तर भारतीय बौद्ध महासभेचा हक्क आहे असं सांगून आपण एक खळबळ उडवून दिलेली आहे, या संदर्भात आपण नेमकं काय सांगाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली जी धम्मदीक्षा दिली ती भगवान गौतम बुद्धाच्या विचाराने भारत देश हात पुढे चालावा या हेतूने सारा भारत बौद्धमय करील अशी त्यांची भाषा होती, आणि त्या ठिकाणी दीक्षा दिल्यानंतर लाखो लोकांनी ती दीक्षा त्या ठिकाणी घेतलेली आहे। आणि दीक्षा घेतल्यानंतर आज तागायत दीक्षाभूमीची स्मारक समिती काही लोकांनी बनवली, आणि स्मारक समिती बनवून काही जागा त्यांनी कॉलेजसाठी लाटली, काही जागा त्यांनी अशा पद्धतीने वापरली, आणि स्तूप त्या ठिकाणी बनलेला आहे, बोधिवृक्ष त्या ठिकाणी लावलेला आहे। पण हे सगळं होत असताना लाखो लोक दरवर्षी तिथे जायचे, त्या ठिकाणी बसायचे जे काय असेल ते त्या ठिकाणी वंदना करायचे आणि निघून यायचे। परंतु अलीकडच्या काळामध्ये RSS वाल्यांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप केलेला आहे। त्यांनी स्टेजवर जाऊन काही लोकांना हाताशी धरणारे जे लोक आहेत ते रासू गवईचा एक मुलगा आहे, आणखी बाकीची काही टीम आहे, त्या लोकांना हाताशी धरून त्यांनी त्या ठिकाणी येऊन शिरकाव केलेला आहे, आणि दीक्षाभूमीमध्ये शिरकाव करून त्यांनी त्या दीक्षाभूमीचं विद्रुपीकरण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे समाज पेटून उठलेला आहे। समाज पेटून उठल्यानंतर बौद्ध धम्माची सगळी जी विटंबना या ठिकाणी चाललेली आहे ते पाहून समाजातील लोक धावून गेले, आणि ते काम त्यांनी बंद पाडलेले आहे। त्या लोकांवर केसेस घेतलेल्या आहेत। आमचं म्हणणं असेल सरकारने त्यांच्यावर केसेस जर घेतल्या असतील त्या काढून टाकाव्यात, कारण ते चांगल्या कामासाठी तिथे धावून गेलेले आहेत। तर दीक्षाभूमी जी आहे संपूर्ण जगातील लोकांना माहिती आहे की हे अतिशय आदर्श असं स्थान आहे। त्या आदर्श स्थानावर ह्या लोकांनी असंही करायला नको होतं। जर काही त्यांना करायचंच होतं त्यांनी लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं। बौद्ध महासभा ही मातृसंस्था आहे, त्या मातृसंस्थेचा तो अधिकार आहे। त्यांना न विचारता यांनी हे उद्योग केलेले आहेत, हे उद्योग अतिशय चुकीचे आहेत। म्हणून बौद्ध महासभेच्या मालकीची दीक्षाभूमी असल्यामुळे त्या दीक्षाभूमीचा विद्रुपीकरण करू नये अशा पद्धतीचं आम्ही सुचवलेलं आहे, परंतु ते लोक ऐकत नाही, लोकांना चुकीच्या दिशेने घेऊन चालले आहेत। ते थांबावं आणि बौद्ध महासभेच्या ताब्यात ती दीक्षाभूमी द्यावी। काकासाहेब, मला आपल्याला एक विचारायचं आहे, ज्या पद्धतीनं रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी अखेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी हिंदू मिलची संपूर्ण जागा मिळवली, तशा पद्धतीनं जर आवश्यकता वाटलीच तर दीक्षाभूमी ताब्यात घेण्यासाठी आपण काही पावलं उचलणार आहात का? निश्चितपणे आनंदराज आंबेडकर साहेब, भीमराव आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणे धावून येतील, आणि दीक्षाभूमीचं जे विद्रुपीकरण चाललेलं आहे ते थांबवून दीक्षाभूमी ही भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यामध्ये घेण्याचा त्यांचा निश्चित प्रयत्न असणार आहे, आणि त्याला समाजाची साथ मिळणार आहे। काकासाहेब, माझा पुढचा प्रश्न आहे, सरकारने जो आपला निधी इतर वळवलेला आहे तर त्या संदर्भात आपण अर्थमंत्री, मुख्यमंत्री, रिपब्लिकन सेनेचं शिष्टमंडळ म्हणून आपण काय या संदर्भात भेटणार आहात का कुणाला? मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा आमचा प्रयत्न आहे। मुख्यमंत्री जर नाही भेटला तर एक तीव्र असं आंदोलन करून त्या ठिकाणी समाजाचं लक्ष आम्ही वेधू, आणि समाजाच्या लक्षात आणून देऊ की आपला हा जो निधी आहे हा पळवण्यात येतो, परंतु जागृत फक्त बौद्ध समाजच आहे। हा फायदा चर्मकार घेतात, ढोर घेतात, मातंग घेतात, आणखी काही बाकीच्या जाती आहेत हे सर्व घेतात, ते बाकी काही करत नाही, फक्त करावं लागतं, फक्त बौद्धांनाच करावं लागतं, आणि हे आंदोलन बौद्ध केल्याशिवाय राहणार नाही।
काकासाहेब, मला आपल्याला पुढे विचारायचं आहे की आता ज्या लोकसभा निवडणुका झाल्या, एक तर कुठल्याही राजकीय पक्षानं आंबेडकरी समूहातील कुणाही उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही आणि निराशजनक असं या निवडणुकीमध्ये निराशजनक असं चित्रही समोर आलेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण याकडे कसं पाहता? या देशामध्ये जो जातीय वादाने पछाडलेले जे लोक आहेत तेच त्या पक्षाचे मालक आहेत आणि त्यामुळे बौद्धांना ते आपल्यापासून वेगळं समजतात। ते बौद्धांना आपलं समजायला तयारच नाहीये। बौद्ध हा एक विचार आहे, तो धर्म नाहीये, तो विचार आहे। पण तो विचार ह्या देशाने स्वीकारलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सारा भारत बौद्धमय कधीच करून टाकलेला आहे। तो कोणाच्या लक्षात अजून ते येत नाही की बाबासाहेबांनी हे सगळं केलेलं आहे। हे भारत बौद्धमय करण्याच्या दृष्टीने चक्रवर्ती सम्राटाचा जो काळ होता तोच काळ बाबासाहेबांनी पुन्हा आणून त्या ठिकाणी ठेवलेला आहे। अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी दृष्टीने पाहतो। आता ज्या विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची एक जबरदस्त अशी धुरा आपण महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून सांभाळत आहात। विधानसभेच्या निवडणुकीची काही रणनीती आपण आखणार आहात का? निश्चितपणे याच्यावरती आनंददासाहेब आंबेडकर आणि आम्ही बसून विचार करणार आहोत। रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्त्यांना आपण काय आवाहन कराल? रिपब्लिकन चळवळीच्या लोकांना मी असं आवाहन करतो की आता खूप गट निर्माण झालेले आहेत असं आपल्याला वाटतं, पण ते गट नाही, तर स्वतंत्र पक्ष निर्माण झालेले आहे। नोंदणीकृत पक्ष आहेत आणि एकही पक्षाला राजकीय मान्यता नाही। त्यामुळे सर्व समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे नातू आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या पाठीशी समर्थपणे उभं राहावं आणि ती ताकद वाढेल आणि वाढवूनच आपण सत्तेच्या ठिकाणी जाऊ शकतो। तर हे होते काकासाहेब खंबाळकर। एका छोटेखानी मुलाखतीमध्ये अनेक प्रश्नांना त्याने मार्गदर्शक अशी उत्तरं दिलेली आहेत आणि त्याने सांगितलं की सत्तेपर्यंत जायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांना आपण ताकद देणं गरजेचं आहे, त्यांच्या पाठीशी उभं राहणं, असं रिपब्लिकन जनतेला त्यांनी आवाहन केलेलं आहे। मी काकासाहेबांचा आभार व्यक्त करतो। जय हिंद। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।